हॅलो लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. ज्या बातमीची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतात ती अखेर समोर आली आहे. हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा म्हणजेच 23वा हप्ता जाहीर झाला आहे. लाडक्या ताईंनो, काल दुपारीच या संदर्भात सरकारचा अधिकृत GR जारी झाला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस निधीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. हा पहिला GR आला आहे आणि अजून 2 GR येणे बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात वेगाने मिळत आहे. मित्रांनो, अशा प्रकारची महत्वाची माहिती शोधून ती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप मेहनत लागते. जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर इतर सोशल मीडिया किंवा YouTubeवर आम्हाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची मोठी प्रेरणा मिळते. मुख्य माहिती, योजनेची आकडेवारी आणि निधी वाढ. ताईंनो, आता ऐका सर्वात मोठी गुड न्यूज. यावेळेस तब्बल 1,66,00,000पेक्षा जास्त पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आकडा 1,66,00,000च्या पार गेला आहे. पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला यापूर्वीचे 20वा, 21वा आणि 22वा हप्ते मिळाले आहेत का? तुमचे नाव आणि जिल्ह्यासह कमेंट करायला विसरू नका. जर तुमचे मागचे हप्ते अडकले असतील आणि तुमचे सर्व कागदपत्रे आणि अटी पूर्ण असतील तर काळजी करू नका, तुम्हाला तुमचे हप्ते नक्की मिळतील. आमच्यावर विश्वास ठेवा. आता बोलूया निधीच्या वाढीबद्दल. मागच्या 20व्या हप्त्यासाठी सुमारे 277 कोटी रुपये मंजूर झाले होते, पण या 24व्या हप्त्यासाठी काल एकाच GR मध्ये तब्बल 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. सरकारकडून निधी वाढवायला सुरुवात झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे राज्यात लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका जवळ आल्या की सरकारला लोकांचे प्रश्न सोडवावेच लागतात आणि याचा थेट फायदा आपल्या लाडक्या बहिणींना होत आहे. अपात्रतेची यादी आणि पात्रता अटी. काळजीपूर्वक ऐकणे. लाडक्या ताईंनो, व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुमच्या एका सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. गेल्या वेळेस सुमारे 80 लाख महिलांना काही कारणांमुळे हप्ता मिळाला नव्हता आणि त्या अपात्र ठरल्या होत्या. पण यावेळेस ती अपात्रतेची यादी कमी होणार आहे, म्हणजेच जास्तीत जास्त महिलांना या हप्त्याचा लाभ दिला जाईल. स्वतः मंत्री अदिती तटकरे मॅडम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्या महिला खरोखर पात्र आहेत आणि काही त्रुटींमुळे त्यांचे हप्ते अडकले होते त्यांची पडताळणी करून त्यांना 100% पैसे दिले जातील. पण लाडक्या बहिणींनो, सरकारने काही कडक अटी देखील ठेवल्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. 1. तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरदार नसावा. जर सरकारी नोकरदार असेल तर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून हा लाभ घेणे बंद करा. 2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. 3. तुमच्या नावे 4चाकी वाहन नसावे, पण सरकारने ट्रॅक्टर धारकांना आणि ज्यांचे पोट 4चाकी चालवण्यावर आहे अशा गरिबांना यात सवलत द्यावी अशी आपली मागणी आहे. 4. तुमच्या बँक खात्याची eKYC आणि आधार लिंकिंग पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हा 23वा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार? तर ताईंनो, GR आल्यानंतर सामान्यतः 3 ते 4 दिवसात पैसे वाटप सुरू होते. येत्या 3 ते 4 दिवसांत तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. जर काही तांत्रिक अडचण आलीच तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यात 100% जमा होईल.